नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। भगवान गणेशांच्या या दिव्य उत्सवामध्ये 10 दिवसपर्यंत मोरयाच्या विविध स्तोत्रांच्या माध्यमातून आपण मोरयाला आळवण्याचा प्रयत्न करू। खरं तर मोरयाला समजून घेण्याचा प्रयत्न करू। या स्तोत्रांच्या माध्यमातून मोरयाचं जे परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे ते प्रत्येक ग्रंथांमध्ये कशा कशा पद्धतीने मांडलं त्याचं एक चिंतन करण्याचा प्रयत्न करू। आज पहिल्या दिवशी भगवान श्री भृशुंडी योगींद्र महाराजांनी लिहिलेलं गणेश तेजोवर्धन स्तोत्र नावाचं स्तोत्र आपण चिंतनाकरता घेतोय। मुद्गल पुराण नावाचं जे गणेशाचं पुराण आहे त्या पुराणामधल्या दुसऱ्या खंडातल्या 60व्या अध्यायामध्ये आपल्याला हे स्तोत्र पाहायला मिळतं। भृशुंडी महाराज नावाच्या दिव्य विभूतिमत्वानी हे स्तोत्र रचलेलं आहे। 1 मिनिट आपण स्तोत्राच्या आधी त्यांच्याबद्दल समजून घेऊ। जगातली ही एकमेव अशी विभूती की ज्यांनी आपल्या उपास्य देवतेची उपासना करता करता शरीर रूपात सुद्धा उपास्य देवतेशी एकरूपत्व साधलं। ही पद्धती जगात कुठल्याही उपासना पद्धतीत आपल्याला पाहायला मिळत नाही। म्हणजे सगळ्या देवतांबद्दल त्या देवतांच्या सगळ्या भक्तांबद्दल पूर्ण आदर बाळगून मी आपल्याला सांगतो, गाणपत्य संप्रदायाचं महत्त्व मला आपल्याला सांगायचं आहे की गजानन गजानन करता करता महर्षी भृशुंडींना भुवईतून सोंडच फुटली आणि म्हणून त्यांचं नाव भृशुंडी पडलं। उपासनेच्या माध्यमातून स्वतःही गजानन रूप झालेलं अशा प्रकारचं हे विभूतिमत्व त्यांनी केलेली गणेश स्तुती आहे। जणू एका गजाननाने दुसऱ्या गजाननाची केलेली स्तुती असावी अशा प्रकारचं हे सुंदर स्तोत्र। त्या स्तोत्रामध्ये भृशुंडी महाराज म्हणत आहेत की कशी अवस्था आहे। नमो नमस्ते गणनाथ धुंडे सदा सुशांती प्रदशांत मूर्ते अपार योगेन च योगिनस्त्वाम भजंती भावेन नमो नमस्ते। हे मोरया तू कसा आहेस? तू गणनाथ आहेस, तू ढुंडीराज आहेस। सगळ्या देवता तुझं चिंतन करतात, तुला शोधत असतात म्हणून तुला ढुंडीराज म्हणतात। तू अत्यंत शांतीप्रद अशा प्रकारचा आहे, तू शांती मूर्ती आहेस, तू स्वतः शांत आहेस आणि म्हणून भक्तांना तू शांतता सुख समाधान देऊ शकतो अशा प्रकारचा तुझ्या सगळे भक्ती तुझे वर्णन करतात। कशा पद्धतीने उपासना करतात? अपार योगेन च, अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारच्या योगाच्या माध्यमातून योगी तुझं चिंतन करतात। हे मोरया तुला वंदन असो। कसा आहेस तू? प्रजापतीनां त्वमथो विधातां सुपालकानां गणनाथ विष्णोः हरोसि संहार करेषु देव कलांशमात्रेन नमो नमस्ते। सगळे जे निर्माण करते आहेत त्यांना सगळ्या निर्माणकर्त्यांना जे प्रजापती म्हणतात त्या प्रजापतींमधून विधाता म्हणजे भगवान ब्रह्मदेव तू आहेस। सगळे जे पालन करते आहेत त्या पालनकर्त्यांमध्ये विष्णू म्हणजे भगवंता तुम्ही आहात। सगळे जे संहार करते आहेत त्या संहारकर्त्यांमध्ये भगवान शंकर म्हणजे तुम्ही आहात। असं मोरयाला उद्देशून इथं भृशुंडी महाराज म्हणतायत की या तीनही देवता जे कार्य करतायत हे खरं तर तुम्हीच कार्य करताय। आणि म्हणून 4थ्या शेच्यामध्ये चरणामध्ये ते आपल्याला समोर म्हणतायत की कलांश मात्रेन नमो नमस्ते। हे सगळे कलांश रूप आहेत, हे सगळे तुझेच अंशरूप आहेत। तुझ्याच शक्तीच्या भरोशावर भगवान ब्रह्मदेव निर्मिती करतात, भगवान विष्णू पालन करतात, भगवान शंकर संहार करतात। या सगळ्या रूपामध्ये मोरया तूच नटलेला आहेस, तूच या सगळ्यांच्याकडून आपले कार्य करून घेतोस। पुढे सांगताना ते म्हणत आहेत की क्रियात्मकानां जगदंबिकात्वम प्रकाशकानांच रविरेव ढुंढे हे यत्नप्रदानांच गुणेश नामा कलांशमात्रेण नमो नमस्ते। ज्या सगळ्या क्रिया करणाऱ्या शक्ती आहेत त्यांच्यामध्ये जगदंबा म्हणजे तुम्ही आहात। त्यानंतर जे सगळे प्रकाश देणारे किंवा ज्ञान देणारे जे काही तत्व असतील त्या सगळ्यांमध्ये सूर्य म्हणजे तुम्ही आहात। आपल्या लक्षात आलं असेल की जे 5ही ईश्वर आहेत त्या पंचेश्वरांचं वर्णन केलं आणि त्यानंतर वर्णन करताना सांगतात यत्नप्रदानांच गुणेश नामा। जे सगळे यत्न म्हणजे माणसाचे जे प्रयत्न आहेत कार्य आहेत त्याचं फल देणारा जो ईश्वर म्हणून ज्याला आपण म्हणतो तो ईश्वर गाणपत्य संप्रदायाने त्याला गुणेश असं म्हटलं। ईश्वर याचा अर्थ सगुण साकार असं जे तत्व असतं, निर्गुण निराकार तत्वाला गाणपत्य संप्रदायामध्ये गणेश असं म्हणतात।
तेच गणेश जेव्हा सगुण साकार होतात तेव्हा त्यांना गुणेश असं म्हणतात. हे गुणेश रूप आपण आहात. हा गुणेशच सगळ्यांच्या सगळ्या प्रयत्नांना कार्यांना फलप्रदान करत असतात. म्हणून क्रिया याच्यामध्ये वर्णन करताना यत्न प्रदानांचे गुणेश नामा, यत्न प्रदान जे करणारे आहेत ते गुणेश रूपामध्ये आपण आहात. कलांश मात्रेण नमो नमस्ते. गुणेशांचं वर्णन गाणपत्य संप्रदायाने केलं की या पाचही देवांचं एकत्रित रूप जे आहे, म्हणून गुणेश दशभुज वर्णन केलेले आहेत. 10 हातांच्या भगवान गुणेशांचं वर्णन गाणपत्य संप्रदाय करतो. त्या गुणेशांच्या रूपामध्ये कलांश रूपात आपणच निवास करता. शरीर भाजाम त्वमथोसी बिंदू, जे जे शरीरधारी आहेत त्यांच्यामध्ये बिंदू तत्व म्हणून ज्याला म्हटलं जातं ते आपण आहात. शरीरिणाम सोहमथोई भाती, सगळे जे शरीरी याचा अर्थ जीवतत्व जे आहेत, जीवात्मा ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये सोहम ब्रह्म नावाचं जे वर्णन शास्त्रांनी केलं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत विस्तारपूर्वक पाहण्याच्या आहेत, पण आपण त्याचं एक थोडक्यात तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू. शरीरिणाम सोहमथोई भाती, स्वतोत्थकानांच्या सुबोध रूप, उत्थानकारक जे ब्रह्मतत्व असतं त्यात सुबोध ब्रह्म म्हणून शास्त्राने ज्याला वर्णन केलं. कलांश मात्रेण नमो नमस्ते. भगवान गणेशा ते सगळे आपण आहात. विदेहकानाम असे सांख्य रूप, विदेह याचा अर्थ तत्व, जे वेगवेगळे तत्व आहेत त्या तत्वांमध्ये सांख्य तत्व नावाचं तत्व आपण आहात. याचा अर्थ ज्याची ज्याची मोजमाप करता येतं, ज्याला संख्येमध्ये विचारात घेता येतं त्याला सांख्य असं म्हणतात. भगवान गणेशांना उद्देशून भृशुंडी महाराज म्हणतायत की सांख्यरूप ब्रह्म जे आहे ते आपण आहात. समाधिदानांचे निजात्मकस्त्वम, आपण जे समाधी देणारे जे तत्व आहेत, समाधीला उपयोगी अशा प्रकारच्या ज्या धारणा आहेत त्यातली जी निजात्मक धारणा नावाची धारणा सांगितली शास्त्रांनी ती आपण आहात. त्वमेव वेदादिषु योग कीर्तन समाधिनाचे निजात्मक स्तंभ निवृत्ती योगेशु अयोगधारी. निवृत्ती योग जो शास्त्रांनी वर्णन केला त्यातलं अयोग याचा अर्थ कशाशीही न जुळणे, खऱ्या अर्थाने निर्लेप तत्व ज्याला वर्णन केलं ते अयोग तत्व जे आहे ते आपण आहात. कलांश मात्रेण नमो नमस्ते. अशा रूपात कलांश रूप असणाऱ्या भगवंता मी तुम्हाला नमस्कार करतो. गकार रूपेण भवांस गौणो, वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलं पण तरी थोडक्यात वर्णन आपल्या समोर सांगतो की गकार रूपेण भवांस गौणो, नकार रूपेण च निर्गुणोसी. गकार रूपात आपण सगुण आहात, नकार रूपात आपण निर्गुण आहात. आणि त्या दोहींचं एकत्रीकरण जेव्हा होतं तेव्हा तयोर अभेदे गणनाथ नामा योगेश भक्तेश नमो नमस्ते. आपण योगेश आहात, आपण भक्तेश आहात. आपल्याला वंदन असो अशा पद्धतीची रचना श्री भृशुंडी महाराज आपल्या समोर करतायत. ते पुढे सांगतायत किं वदामि गणाधीश महिमानम महाद्भुतम. हे मोरया मी आपल्या महिमानाबद्दल काय सांगू. यत्र वेदादयो भ्रांता इव जाता प्रवर्णने. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने काय वर्णन करावं, जिथं वेद सुद्धा आपलं वर्णन करताना थांबून जातात, त्यांना सुद्धा वर्णन शक्य होत नाही असं आपलं दिव्य स्वरूप आहे. अशा आपल्या स्वरूपाला मी शरण आलो आहे. का? कारण माझी अवस्था होती अत्यंत पतित अशी अवस्था होती. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं तसं वास्तविक हे एक अत्यंत दरोडेखोर प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. पण महर्षी मुद्गलांच्या संपर्कात आले आणि संपर्कात आल्यानंतर महर्षी मुद्गलांनी त्यांना गजानन नामाचा उपदेश दिला. त्या उपदेशाच्या माध्यमातून ज्याला सध्या आपण नामलगाव म्हणतो तिथे ते उपासना करत बसले आणि परिणाम ती अशी झाली उपासनेची की यांना स्वतःला शुंडा फुटली. अशा अवस्थेमध्ये ते त्या पूर्वीच्या गोष्टीचं वर्णन करून आपल्या समोर सांगतायत. पतितानाम अहम श्रेष्ठ, मी सगळ्या पतितांमध्ये अत्यंत श्रेष्ठ होतो, म्हणजे कमालीचा पतित होतो. पण आपली अवस्था कशी आहे. पतितानाम अहम श्रेष्ठम पतितोत्तमैवच. मोरया तू मात्र सगळ्या पतितांचा सगळ्यात श्रेष्ठतम आहे. म्हणजे या सगळ्या पतितोत्तम असा जो असतो त्यात तू आहे. तव नाम प्रभावेन जातोहम ब्राह्मणोत्तम. तुझ्या नावाच्या प्रभावामुळे मी अत्यंत श्रेष्ठ अशा अवस्थेला येऊन पोहोचलोय असं म्हणून त्यांनी भगवंताला वंदन केलं. आणि भगवंताला वंदन करून सांगतायत की भक्तिभावाने मी तुला वंदन करतो. मोरया प्रगट झाले आणि ते त्यांना सांगतात वरान वरय दास्यामी. तू वर माग, तुला जे पाहिजे असेल ते मी देईल, ते वर मी तुला देऊ शकतो. भृशुंडींनी सांगितलं की जर द्यायचंच असेल तर फक्त एकच द्या. त्वदीयाम भक्तिमुग्रामे देही संपूर्ण भावतः. अशा पद्धतीने हे गणेश तेजोवर्धन स्तोत्र नावाचं स्तोत्र पहिल्या दिवशी आपण त्याचं चिंतन केलं. जय गजानन.